असं आहे की पहिल्यांदा तर काँग्रेस पार्टीने या गोष्टीकरता माफी मागितली पाहिजे की अमित शहा यांचा अर्धवट व्हिडिओ ट्विट करून आणि त्याच्यावर त्यांनी संसदेचा वेळही खराब केला आणि आता जनतेचा वेळ देखील खराब करताय। खरं म्हणजे संसदेमध्ये बोलत असताना ज्या प्रकारे माननीय मोदीजींनी काँग्रेस पक्षाला एक्सपोज केलं आणि कशा प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि भारतातल्या संविधानातल्या आरक्षणाला देखील नेहरूजींचा, इंदिराजींचा आणि संपूर्ण गांधी घराण्याचा वारंवार विरोध राहिला आहे, हे पूर्ण पुराव्यासहित ज्यावेळेस जगासमोर मोदीजींनी आणलं, त्यामुळे काँग्रेस पार्टी अशा प्रकारे आता नाटक करण्याचं काम करते आहे। खरं म्हणजे याच काँग्रेस पार्टीने कधीही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही, जाणीवपूर्वक त्यांना पाडलं। आणि एवढंच नाही तर अगदी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं त्या इंदू मिल, तिथे इंदू मिलच्या जागेवर स्मारक व्हावं याकरता इतके वर्ष आंदोलनं करावी लागली, पण सुईच्या टोका एवढी जमीन देखील काँग्रेसच्या सरकारने दिली नाही। पण मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर आणि मी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याकडे गेलो, 3 दिवसामध्ये 2000 कोटी रुपयाची जमीन ही राज्य सरकारला दिली आणि आता त्या ठिकाणी स्मारक होत आहे। लंडनमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेब शिकले त्या ठिकाणी ते घर लिलावात निघालं होतं। काँग्रेसच्या सरकारकडे अनेक संघटनांनी मागणी केली की हे घर लिलावात जाऊ देऊ नका, त्यांनी लक्ष दिलं नाही। पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर ते घर आम्ही घेतलं। महू असो, दीक्षाभूमी असो, अलीपूर रोड असो, प्रत्येक ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याचं काम हे मोदी सरकारने आणि भाजपने केलेलं आहे। काँग्रेसला फक्त त्यांचं नाव वापरायचं आहे आणि त्यांचं नाव वापरून राजकारण करायचं आहे, मात्र कुठलाही सन्मान हा कधीही त्यांना काँग्रेसने दिलेला नाही, भारतरत्न देखील काँग्रेसने दिलेला नाही, हे या ठिकाणी स्पष्टपणे सांगू।